श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVRA डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की डिस्टन्स न ठेवता बीड लोड कसे करायचे. आपण ते स्ट्रेट लाईनमध्ये आधी आपण काल बघितलेलं आहे. इथे आता आपण ते वेगवेगळ्या शेपमध्ये कसे क्रिएट करायचे ते पाहणार आहोत. इथे मी 4 वेगवेगळ्या प्रकारचे आकार काढून घेतलेले आहेत आणि याच्यावरती आता आपण वर्क करणार आहोत. इथे डिस्टन्स न ठेवता बीड वर्क करायचं आहे आपल्याला. इथे आता मी पहिली जी आपली डिझाईन आहे तिथे मी 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि हे बीड लोड करण्यासाठी इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे आणि 23 नंबरची निडल घेतलेली आहे. बीड लोड करण्यासाठी आपल्याला 23 नंबरची निडल घ्यायची आहे, म्हणजे 0.45 mm ची निडल आपल्याला इथे लागते. इथे आता आपली जी फर्स्ट डिझाईन आहे तिथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि त्या गोल्डन बीडने ही मी पूर्ण डिझाईन वर्क करून घेणार आहे आणि अजिबातच आपल्याला ह्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवायचं नाही आहे. पूर्ण डिझाईन आता मी गोल्डन बीडने वर्क करून घेते. इथे गोल्डन बीडने आपली डिझाईन करून झालेली आहे. आता आपली जी नेक्स्ट डिझाईन आहे ती आपण करूयात. आता आपली नेक्स्ट डिझाईन आहे त्याला तुम्ही बघू शकता की एकूण 4 पॉईंट आहेत. ते 4ही पॉईंट आपल्याला एक्झॅक्ट घ्यायचे आहेत, म्हणजे जो प्रत्येक पॉईंट आहे तो आपल्याला जशाचा तसा तो वर्क करायचा आहे, म्हणजे जो प्रत्येक पॉईंट आपल्याला बीडने छान असं वर्क करून घ्यायचं आहे. इथे आता तुम्ही हाफ साईड बघू शकता की मी इथे बीडने वर्क केले आणि तो प्रत्येक पॉईंट आहे तो आपल्याला मिळालेला आहे. इथे आता पूर्ण डिझाईन मी वर्क करून घेतलेली आहे आणि इथे मी शुगर बीडचा वापर केलेला आहे. आपली सेकंडवाली डिझाईनसुद्धा डिझाईन करून झालेली आहे. आता आपली जी थर्ड लाईन आहे ती म्हणजे सर्कल आहे. इथे मी जो सर्कल काढून घेतलेला आहे तिथे मी ड्रॉपशेप बीडचा वापर केलेला आहे. पूर्ण सर्कल भोवती आता मी इथे ड्रॉपशेप बीड लावून घेतलेले आहेत. अजिबातच डिस्टन्स न ठेवता आपल्याला मस्त असं वर्क करायचं आहे. सुरुवातीला थोडं हार्ड जाईल, एवढं पण हार्ड नाही जाणार, पण सुरुवातीला नॉर्मल तुम्हाला असं हार्ड वाटेल, पण जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते इझिली येऊन जाईल. आता आपली फोर्थवाली जी लास्ट डिझाईन आहे तिथे मी कट पाईप बीडचा वापर केलेला आहे. इथे मी आता गोल्डन कट पाईप बीड पूर्ण डिझाईनला लावून घेते. इथे मी हे 4 आकार काढून घेतलेले आहेत. तुम्हाला जे शेप आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही बीड लोड करण्यासाठी शिकू शकता. इथे आता आपले 4ही डिझाईन वर्क करून झालेले आहेत. तुम्ही आता इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान अशी आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे. इथे सुंदर असे आपण शेप आहे ते डिझाईन करून घेतलेले आहे. इथे मी गोल्डन बीडचा वापर केला आहे, इथे मी शुगर बीडचा वापर केला आहे, इथे मी ड्रॉपशेप बीडचा वापर केला आहे आणि इथे मी गोल्डन कट पाईप बीडचा वापर केला आहे. तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या शेपमध्ये बीड लोड कसे करायचे हे शिका आणि तुम्हीसुद्धा तुम्हाला जो आकार आवडेल, जी डिझाईन आवडेल त्या डिझाईनवरती तुम्ही बीडने वर्क करा, लोड करायला शिका. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल, हेल्पफुल वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजपुरतं एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये एका नवीन डिझाईनसोबत आणि छान छान हेल्पफुल टिप्ससोबत. आजपुरतं एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. Thank you.